तर सर्वांना माझा नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? तर माझं नाव धनश्री. तर मी इथे आज बनवलेला आहे बन डोसा. तर ही खूपच व्हायरल रेसिपी होती. तर मग चला म्हटलं आपण सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघावं आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करावं, म्हणून मी इथे बन डोसा बनवलेला आहे. सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत आणि इथे फ्लफीसुद्धा छान इथे फुगलेलासुद्धा आहे आणि बाहेरून क्रिस्पीसुद्धा झालेला आहे. तर ही रेसिपी मी पहिल्यांदा ट्राय केलेली आहे, तरीसुद्धा खूप मस्त झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि तुम्हालासुद्धा नक्की आवडेल ही रेसिपी. तर चला जास्त वेळ न गमावता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जर का व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी झाली आहे ते. तर इथे ना मी सगळ्यात आधी चॉपर घेतला आहे. चॉपरमध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, सोबतच एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे. त्याला बारीक त्याचे 4 असे भाग केलेले आहे. हे सगळं ना चॉपरमध्ये टाकून मी बारीक करून घेणार आहे. तर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही इथे हाताने बारीकसुद्धा कापू शकता. तर माझ्याकडे होतं तर मी इथे चॉपरमध्ये टाकून बारीक करून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही, इथे बारीक करून झालेलं आहे. तर आता ना हे सगळं मिश्रण आपण कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवून दिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकत आहे आणि थोडंसं इथे चिमूटभर जिरं टाकलेलं आहे. सोबतच जे आपण चॉप केलेलं जे टमाटर मिरचीचं जे मिश्रण होतं तर ते यामध्ये मी ॲड करून देत आहे. तर याला ना 2-3 मिनिटे आपण असंच हलवू आणि 2-3 मिनिटे याला शिजायला ठेवून देऊ. 2-3 मिनिटे झाले की मग नंतर आपण याला काढून घेऊ. तर इथे माझं मिश्रण तयार झालेलं होतं. तर आता ना मी इथे उतरवून घेणार आहे. आता गॅस चालूच होता तर म्हटलं चला तडका पॅनमध्ये मी तेल टाकून तापायला ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत मी हे बाकीचं जे मिश्रण आहे ते इथं बॅटर बनवून घेणार आहे. तर 1 वाटी रवा आणि 1 वाटी इथे दही घेतलेला आहे. रवा आणि दही टाकून मी आधीच भिजायला ठेवून दिलेलं होतं. तर यामध्ये आता थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे. तर याला एकदा छान असं मिक्स करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकताय मी जास्त इथे घट्ट किंवा जास्त पातळ इथे बॅटर ठेवलेलं नाही आहे, मीडियम ठेवलेलं आहे. म्हणजे 1 कप रव्यामध्ये 1 कप दही आणि अर्धा कप इथे पाणी टाकलेलं आहे. तर आता ना हे सगळं मिश्रण मी यामध्ये टाकून दिलेलं आहे, म्हणजे आपण शिजवलेलं होतं ते. तर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं यामध्ये मी सोडा ॲड करणार आहे. तर यालासुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि मग त्यानंतर इथे सांबार टाकत आहे. सांबारसुद्धा तुम्ही इथे टमाटर मिरचीसोबत शिजवून घेऊ शकता, पण मी इथे थोडा फ्लेवर छान आला पाहिजे म्हणून मी इथे कच्चंच टाकत आहे. त्यानंतर ना मी यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच इथे चिमूटभर सोडा टाकलेला आहे. तर हे सुद्धा सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलं आणि तेल मी आधीच तापायला ठेवलेलं होतं. तर इथे ना मी तेल गरम झालं की नाही ते चेक करून घेतलं आणि थोडीशी इथे मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी इथे छान फुटली होती. तर मी यामध्ये आता ते बॅटर जे होतं आपण केलेलं तर ते बॅटर यामध्ये मी 2 चम्मच इतके टाकलेलं आहे आणि आता ना याला आपण झाकण ठेवून ना शिजायला ठेवून देणार आहोत. तर इथे ना आता 5 मिनिट झालेले होते. 5 मिनिट शिजू द्यायचं आहे, म्हणजे बाहेरून छान क्रिस्पी झालं पाहिजे. तर इथे 5 मिनिट झालेलं होतं. तर झाकण मी इथे काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बाहेरून इथे किती छान क्रिस्पी आणि कलरसुद्धा किती व्यवस्थित आणि मस्त आलेला आहे. तर आता ना यालासुद्धा मी पलटवून 5 मिनिट शिजू दिलं आणि तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूनी कलर मी इथे किती छान आलेला आहे. तर इथे ना आता पूर्णपणे जो डोसा बन आहे तो शिजलेला आहे. तर हा डोसा कमी गॅसवरती मी शिजू दिलेला आहे. तर इथे ना आता मी दुसरासुद्धा डोसा टाकून घेत आहे. तर या पहिल्या डोसाला ना थोडं तेल जास्त झालं होतं, तर त्यामुळे मी ते थोडं तेल याला कमी टाकत आहे, कारण आमच्या घरी आम्ही खूप तेल कमी खातो. तर यालासुद्धा मी इथे 5 मिनिटे शिजायला ठेवून देणार आहे. तर हे बघा 5 मिनिटे इथे यालासुद्धा झालेले आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान व्यवस्थित झालेलं आहे. तर इथे ना बॅटर मी थोडं कमी टाकलेलं होतं, तर म्हणून हे जास्त फुगलेलं दिसत नाही राहिलं. तर पहिल्या याला मी जास्त बॅटर टाकलेलं होतं म्हणून ते जास्त दिसत होतं. तर बघू शकता तुम्ही इथे कलरसुद्धा व्यवस्थित आलेला आहे आणि बाहेरूनसुद्धा आणि आतमधूनसुद्धा छान प्रकारे शिजलेला आहे. तर हा जाड डोसा आहे, तर आतमधून शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण याला कमी गॅसवरती शिजवलेला आहे. हा डोसा मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि दाखवते तुम्हाला, किती टेस्ट पण करून दाखवते. तर बघू शकता इथे किती व्यवस्थित बाहेरून क्रिस्पी आणि खायलासुद्धा क्रिस्पी झालेला आहे. आणि विदाऊट चटणी पण तुम्ही इथे खाऊ शकता, म्हणजे चटणी नसेल तरी तुम्ही असं इथे खाऊ शकता. खूप छान लागतो आणि चटणीसोबतसुद्धा छान लागतो. तर बघू शकताय तुम्ही आतमधूनसुद्धा छान व्यवस्थित शिजलेला आहे आणि बाहेरूनसुद्धा. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा हा बन डोसा. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.